अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी गोळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेमध्ये हा दावा केलाय। एफडीएचे कॅप्टन तुकाराम मुंढे हे खातं देशभरात सध्या चर्चेत आहे। सरकारनं अन्न आणि औषध विभागाला गांभीर्यानं घेतलंच नसल्याचं आव्हाड म्हणाले। तुकाराम मुंढेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंढेंची विकेट काढायला। आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंढेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालंय, बाजारातनं सगळं गायब झालंय आणि तुकाराम मुंढे चांगल्या चांगल्या जागेंवर होते। 10 दिवस रजेवर गेले, 11व्या दिवशी डायरेक्ट बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली। राजस्थानमध्ये खेमका आणि महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांची ऑर्डर तर अशा रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता निघाली। दरम्यान तुकाराम मुंढे यांच्यातील हा टायगरमधील टी झालेला आहे, हे ते चांगलं काम करतायत तर त्यांना 3 वर्ष ठेवलं पाहिजे अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। तुकाराम मुंढेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झालाय, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये।